दोनों ओपनर बल्लेबाज स्वप्निल और उनका साथ देने के लिए रहेंगे विश्वास। ग्रामीण फॉर्मेट मधील हा सामना आपण आता पाहतोय। सामना सुरू करायचा आहे। सर्वतुडी मैदानामध्ये आपण पाहतोय इथे मात्र हा एक वेळा भादाने या संघाकडून इथे मात्र एजन ड्रॉप आपण पाहतोय। खरं तर चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षक आणि एक सिंगल रनचा फलंदाजी इथे पूर्ण करतायत। ग्रामीण फॉर्मेट मधील सामना पाहतोय एक वेळा भादाने विपक्ष बाबनदेव कुरून या दोन संघामध्ये। रोहन आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर पहिले षटक घालताना इथे शपलला फटका केला स्क्वेअर ऑफ द विकेट। क्षेत्ररक्षक दूर आहे, पोहोचू शकणार नाही, चेंडू निघून जाते सीमा पार। अगदी प्रकाश पाटील साहेबांच्या बॅनरला धडक देणारा हा चौकार। चौकाराने संघाची धावसंख्या 5 आपण पाहतोय। 5 धाव आपल्याकडे पाहायला मिळत आहेत। पहिले षटक मार्गस्थ रोहन पहिले षटक घालताना पलटी शॉट मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये कव्हर इतर मध्ये झेल आणि हो व्हॉट अ कॅच। एक हात का कमाल, आपला हात जगन्नाथ हे दाखवून देताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सिंगल हँडेड कॅच त्याने पकडलेले। स्वप्नील त्या ठिकाणी आपण बघतोय चौकार त्याच्या बॅटमधून आला, परंतु स्वप्नील जास्त वेळ मैदानामध्ये टिकून राहता आला नाही। चांगला झेल त्या ठिकाणी पकडला, मोठा धक्का लागला तो आई एकविरा स्पोर्ट भादाने संघाला। एकता ट्रॉफी आणि एकता ट्रॉफी मधील सुपर हिट मॅचेस तुम्हाला बघायला मिळाल्या। मागचा सामना तुम्ही पाहिला जेथे सुपर ओव्हर मध्ये सामना येताना दिसला आणि यानंतर सेमीफायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळेल। डोंट गो अवे प्रेक्षकांना नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय। चॅलेंज स्पोर्ट वर्सेस मॅग 11 बिगेस्ट बॅटल, बिग मॅच ऑफ द टुर्नामेंट। ओ कट केला, सुपर शॉट, कव्हरला फिल्डर होता, जेल घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे। जरूर त्या ठिकाणी कुरुन संघ आपण पाहिला मागच्या सामन्यामध्ये काय खेळ झाला होता रोहनचा, आणि तोच रोहन सध्या गोलंदाजी करतोय। आणि बघा एक महत्वाची सूचना आहे, या सामन्यातील विजेता संघ उद्या बरोबर 1 वाजता चेरोबा वाशेरेच्या विरुद्ध खेळेल। उद्या बरोबर 1 वाजता या सामन्याचा विजेता संघ आणि चेरोबा वाशेरे अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल। यावेळेला ऑन साइडला पीक करायचं होतं आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहनच्या माध्यमातून। हा चेंडू येते डॉट बॉल। बाबनदेव कुरूंच्या विपक्षामध्ये आई एकविरा स्पोर्ट भादाने असा सामना तुम्ही पाहतायत। बॉल हवेत आहे, लॉफ्ट करत असताना लॉंग ऑनचा फिल्डर डाऊन दी बॉल, फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ फायनली झेल त्या ठिकाणी पकडलाय आणि कुरुंदकर मोठ्या संख्येने मैदानावरती उपस्थित आहेत। खेळाडू बाद होतोय, दुसरा धक्का, विश्वास मैदानाच्या पलीकडे गेला, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्लिअर करायचं होतं परंतु भरपूर उंच बॉल गेला आणि झेल खाली क्षेत्ररक्षक सँडीच्या माध्यमातून हा झेल पकडण्यात आला। मला वाटतं सँडी तपस्या 11 सोनाले मधून देखील खेळलाय, तेथे त्याने एक चांगला झेल पकडला होता।
म्हणजे तेव्हाच तर त्याच्या झेलसाठी आवाज येत होता. बरोबर, मग तो कुरूंचा खेळाडू आहे. 6 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि धावसंख्या आपण 6 वर असताना 2 गडी देखील बाद होताना बघितलेत. विजय गीते आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन बॅटर ऋतिक आता मैदानामध्ये एंटर होतोय. ऋतिक गाडगे आय थिंक. ऋतिक गाडगेनं मागच्या सामन्यामध्ये षटकारांचा पाऊस पाडला होता, आतषबाजी केली होती आणि सेकंड ओव्हर आता सोपान आल्या बॉलिंग मार्कवर फार एंड कडनं. मागचा सामना तब्बल 29 धावा चेस करत असताना ह्याच कुरुन संघानं तो सामना जिंकला आणि तेथून आता बघूया या सामन्यामध्ये जी सुरुवात मिळाली आहे बाबनदेव कुरुन संघाला, त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाहीये, कारण एकदा ट्रॉफीमध्ये आता पुढे जाण्याची ती त्यांना संधी मिळाली. जवळजवळ पराभूत झालेला सामना त्यांनी जिंकलाय आणि त्यानंतर आता इथून या मॅच मध्ये चांगली वापसी करण्याचा प्रयत्न केलाय सोपान. षटक क्रमांक दुसरं घेऊन मार्ग सोडतोय. पूल करण्याचा प्रयत्न होता, थोडासा खाली राहणारा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं गीतेला. गीतेनं गोलंदाजी देखील मागच्या सामन्यामध्ये चांगली केली होती लेफ्ट आर्मर, परंतु बॅटिंग रायटीनं करतोय विजय गीते. बरोबर पहिला बॉल अगदी आपण पाहिला तर पुढचा बॉल सोपानचा यावेळेला ऑन साइडला टर्न केलाय. वॉट अ शॉट, वेकंड एरिया मधून बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजय गीतेच्या बॅट मधून येतोय चौकार. 1:15 पहिला बॉल डिलिव्हर झाला. लक्षात ठेवा 15 मिनिटांनी तुम्हाला पहिलं सत्र 3 षटकं या ठिकाणी समाप्त करायचे, अन्यथा एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कल मध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. या गोष्टीची नोंद घ्या. चौकाराच्या साहाय्यानं स्कोर आता पुढे गेले 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन द बोर्ड नाव. विजय गीतेच्या बॅटमधून हा पहिला चौकार बघायला मिळाला. एक चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून आला होता. स्वप्नील आणि विश्वास सलामीचे दोन्ही सलामीवर आता मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. सोपानच्या विरुद्ध चांगली सुरुवात. 10 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा कट केलाय, इथे गॅप मिळालाय, बॉल थर्ड मॅनला. हा बॉल नाही थांबणार, हाही चेंडू निघून जाईल सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. क्लासिकल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, अगदी कूल माइंडनं आता बॅटिंग करत असताना विजय गीते मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. चौदा धावा धावफलकावरती लागल्यात. ओ हो, बाउन्सर होता. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि 1 बाउन्स मध्ये एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी मिळालाय. एक टेक ऑफ करणारा बॉल आणि लागोपाठ 2 चौकारानंतर पलटवार करतोय गोलंदाज सोपान. फलंदाजी स्ट्रॉंग आहे बाबनदेव कुरुन संघाकडे, त्यांना माहिती आणि म्हणून आता इथून बादानेच्या बॅटर्सना त्या धावा बनवाव्या लागतील. लॉफ्ट केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, आउट ऑफ द ग्राउंड. येतोय सिक्सर. ओव्हर द विकेट नाही, पारी प्ले मध्ये शफल झाला आणि बरोबर ओव्हर पिचचा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण. विजय गीतेच्या बॅटमधून धावा येत आहेत. अत्यंत महत्वपूर्ण धावा त्या ठिकाणी जोडत असताना आई एकविरा स्पोर्ट बादानेसाठी. वीस धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. व्हॉट ग्रेट बॅटिंग, काय खेळ सुरू केलाय. पुन्हा एकदा सोपान तयार. पुन्हा पुढे सरसावून क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. आणखी एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. विजय गीते विजू का बल्ला करेगा हल्ला असं आपण म्हणूया. नक्कीच डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन द राईट्स. कव्हर्सला फटका एक्झिक्यूट करण्यात आला. सलमान शेख यांच्या बॅनरला धडकणारा हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. कमालीचं टायमिंग बघायला मिळालं आज फलंदाजी करत असताना विजय गीतेच्या माध्यमातून. 3रं षटक आणि राजा गोलंदाजी करण्यासाठी येतोय.
राजाला इथून कमबॅक करावा लागणार आहे, कारण भरपूर आता वेगानं धावा बनल्या गेल्यात. भले पहिल्या मॅच मध्ये भरपूर मोठं रन चेस तुम्ही केलं असेल, परंतु प्रत्येक वेळेला धावांचा पाठलाग होणं तेवढं सोपं नाहीये. अंडर फ्लड लाईट मध्यरात्रीमध्ये आपण आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये धावांचा पाठलाग करणं थोडं कठीण असतं. त्याच्यामुळे इथून आता कमीत कमी धावांवरती थांबावं लागेल. थोडंसं आता हेझी क्लायमेट, धुसर वातावरण देखील मैदानामध्ये होतं. एकता ट्रॉफी शाहिद खान प्रेझेंट, क्रिकेटचा बिग शो तुम्ही पाहतायत, क्रिकेटचा महासंग्राम. ऐतिहासिक या क्रीडांगणावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धा टोल नाक्याच्या क्रीडांगणावरती आपण बघितल्यात आणि त्यातीलच ही भव्य स्पर्धा म्हणजेच 12व्या पर्वामध्ये आपण आहोत एकता ट्रॉफीच्या. एकता, अखंडता, विष्णुदादा चंद यांचा फ्लेक्स तुम्ही पाहतायत. बरोबर राहुल दादा, त्याचबरोबर वैशाली मॅडम यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपये ग्रामीणच्या फायनल संघासाठी दिलेले आहेत. रोख रक्कम 1 लाख रुपयांचं पारितोषिक असणारी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. भिवंडी सिटी क्रिकेट 44,000 रुपयांचं पारितोषिक प्रथम क्रमांकासाठी दिलं जाणार आहे. अशी भव्य रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. 19 धावफलकावरती आहेत. 7 बॉलमध्ये 19 वैयक्तिक बनवल्यात विजय गीतेने आणि संघाची धावसंख्या सध्या तुम्ही पाहतायत 25 धावा, 25 रन्स. षटक क्रमांक 3 राजा व्हीआयपी डायस एन कडनं पुन्हा एकदा सज्ज होतोय. नेक्स्ट मॅच चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. सेमी फायनल चॅलेंज स्पोर्ट वर्सेस मॅगी 11. ओ स्विच इट, विजय ऑन फायर, विजय गीतेच्या बॅट मधून येतोय आणखी एक सिक्सर. झळकतोय, क्लास झळकतोय पूर्णपणे. विजय गीतेचा महत्वपूर्ण सामन्यामध्ये काय बॅटिंग त्याने केली आहे. रिव्हर्सचा फटका आणि बॉल सरळ कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बघता बघता 25 वर जाऊन पोहोचलाय. राजाच्या समोर आता इथून हल्ला बोल फलंदाजी करत असताना अवघ्या दुसऱ्या बॉलवर षटकार ठोकले आणि अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्सचा फटका. वा भाई वा. आता थोडासा खाली राहणारा बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू येतोय. डॉट बॉल. विकेटनं देखील आता तिचा रूप दाखवलाय, कारण जसजसं आता आपण पुढे जाणार रात्री मध्यरात्रीमध्ये तसंच आता विकेट देखील तिचा रंग दाखवणार. विजय गीते समोर डॉट बॉल टाकावे लागतील. हा बॉल आता अप्पर कटचा अंदाज होता फटक्यामध्ये. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर बॉलला पाठवलाय कव्हर पॉइंटला. पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. अगदी टाचांवरती उभं राहत असताना फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. पहा थोडासा अप्पर कटचा अंदाजच होता या फटक्यामध्ये. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि 4 धावा पुन्हा प्राप्त करत असताना चेंडूच्या मेरिटवर खेळतोय. बॉलच्या मेरिटवर खेळणं गरजेचं असतं आणि सध्या 4 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही बघताय धावफलकावरती 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड नाव. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ऑन द राईट्स. यावेळेला कव्हर्सला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आल्या थ्रू द लाईन. डीप मध्ये आता प्रोटेक्शन फक्त मिळेल 1च धाव. बरोबर बॉलच्या मेरिटवर सध्या बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली विजय गीतेची. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा आणि त्या 36 पैकी 30 धावा वैयक्तिक विजयनं बनवल्यात. सलामी लवकर बाद झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यांवर घेतली आणि त्या जबाबदारीने खेळताना दिसला गीते. राजा पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म राऊंड द विकेट न. ऋतिक गाडगे कटर होता, फुलर लेंथ, टप्पा पडला, हलकासा बाहेर निघणारा बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. डॉट बॉल.
3 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला बघायला मिळतात ते 36. 12च्या सरासरीनं आता या ठिकाणी धावा जोडल्या गेलेल्या आहेत. उद्या ओपन ग्रामीण संघ तुम्हाला खेळताना दिसतील. एकापेक्षा एक बेस्ट टीम्स उद्याच्या दिवशी तुम्ही खेळताना पाहणार आहात. त्याच्यामध्ये साईश खारबाब असेल, भावाले बी संघ असेल, काशी मीरा संघ देखील जबरदस्त खेळतायत. रॉयल्स्टन मीरा रोट हाही संघ तुम्हाला उद्याच्या दिवशी खेळताना दिसेल. साईश खारबाब असेल, तदनंतर RCC राया या टीमला देखील उद्या तुम्ही खेळताना पाहणार आहात. महापोली संघ देखील असेल. मीरा भाईंदर परिसरातून देखील संघ येणार आहेत. मीरा रोड परिसरातून देखील संघ येणार आहेत. काशी मीरा असेल, त्यानंतर मीरा रोड असेल. 36ला 2 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. अंतिम षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. सुभाष विजय गीतेला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड ठेवावं लागेल, कारण इथून आता विचार केला तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 30 धावा आलेल्या आहेत. 11 चेंडूंचा सामना करत असताना ओव्हर द विकेट सुभाष अखूट टप्प्याचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एकसा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एकसाच्या मदतीने आता धावफलक पुढे गेलाय 37 आकड्यावरती. आणखी 10 ते 12 धावा येथून जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक मोठी टोटल उभारली जाऊ शकते आणि तेथून 50च्या दिशेने जर का धावफलक गेलं तर डेफिनेटली धावांचा पाठलाग करत असताना मानसिक दबाव हा निर्माण होईल तो फलंदाजांवरती. ओ यावेळेला ऑन साइडला हुक केला. वॅकेंट एरिया आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकही फिल्डर नाही आणि बॉल सर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. ऑन साइडला हुक करत असताना चौकार त्या ठिकाणी प्राप्त केला आणि या चौकारानं धावफलक आता पुढे जाताना 41 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. सुभाषच्या विरुद्ध आक्रमण हल्ला चढवला. ऑन साइडला पूल केला. फुल अँड पॉवरफुल येतोय सिक्सर. विजय गीते नावाचं वादळ एकता ट्रॉफी मध्ये घोंगावत असताना कोण थांबवणारे वादळ. परंतु या ठिकाणी 91-84 क्रमांकाची वॅगनर रस्त्यावरती मध्ये आहे. ती थोडीशी आपण बाजूला करा. इनोवा क्रिस्टा सुद्धा त्या ठिकाणी, कारण पूर्ण रस्ता जाम झाला त्याच्यामुळे. संघाची धावसंख्या 47 आणि विजय गीते बॅटिंग करतोय 40 धावांवरती. 13 चेंडूंचा सामना करत असताना अर्धशतक झळकावेल का तो या महत्वाच्या मॅच मध्ये. आज मला वाटतं की नाफिस बर्डीच्या बॅटमधून अर्धशतक तुम्हाला बघायला मिळालं. लुझिंग काउज मध्ये आलं. कुरूंच्या सामनीच खरं तर ते अर्धशतक त्याने बनवलं होतं आणि आता विजय गीते अर्धशतकाच्या उंबरड्यावरती. यावेळेला पंचांचा नो बॉलचा इशारा. स्वेअर चेंडू येतोय आणि एकसा धाव त्या ठिकाणी मिळेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या धावफलकावरती 48. रन्स. यापुढचा आता बॉल असेल फ्री हिट. डेफिनेटली फ्री हिट वरती फ्री माइंडेड फटका आपल्याला बघायला मिळेल का. मुक्तपणे फटका खेळेल का. राऊंड द विकेट. हो यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला. जिथे फटका खेळतोय तिथे धावा मोठ्या मिळतात. आज विजय गीते थांबणार नाहीये. प्रत्येकी बॉलवर आक्रमण हल्ला चढवलाय. आणखी एक चौकार त्याच्या बॅटमधून आणि सांघिक धावसंख्येने आता 50 आकडा ओलांडलाय. 50 इथं गाठलेली आहे आणि टाळ्या वाजतायत टीम एकविरा स्पोर्ट भादानेसाठी. आज त्या टीमचे समर्थक देखील मोठ्या संख्येने
आणि संघाचा खेळ देखील आज लाजवाब तुम्हाला बघायला मिळाला. आई एकविरा स्पोर्ट भादानेचा या चौकाराच्या मदतीने धावफलक 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि आता उर्वरित 3 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 44 धावा विजय गीतेच्या बॅटमधून आलेत आणि इथून आता अर्धशतक विजय गीते झळकावणार का? दबाव असेल. गोलंदाज सुभाष वरती देखील भरपूर महागड्या ठरलाय. 16 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत. या मध्यरात्रीमध्ये एक झंझावत आणि वादळी खेळ आज आपल्याला बघायला मिळाला. ओव्हर द विकेट. हो हो हो, यावेळेला पुन्हा एकदा मोठं आक्रमण जरूर करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल येतोय. एकच धाव आणि या एका धावेने स्कोर पुढे गेलाय 53 या आकड्यावरती. शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी सातत्याने आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच्याचमुळे दबाव आता अधिक वाढत गेला. बॅग 11च्या विरोधात चॅलेंज स्पोर्ट्स सेमी फायनल तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला 52-54 इनोवा क्रिस्टा थोडीशी बाजूला करायचे. ओहो, प्ले अँड मिस आणि आता अर्धशतकाचं स्वप्न आता असं वाटते की ती स्वप्नच राहणार, कारण एकच बॉल आता शेवटचा शिल्लक आहे. कदाचित या बॉलवर सिंगल जरी आली असती, स्ट्राईक रेट मिळालं असतं विजय गीतेला आणि तेव्हा त्याला संधी मिळाली असती. चला 54 क्रमांकाची इनोवा क्रिस्टा बाजूला करायची आहे. ओ, शेवटचा बॉल क्लीन बॉल. शेवटचे दोन्ही बॉल निर्धाव आले आणि आज बरोबर एकूण धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहताय 53 धावा आणि 54चं लक्ष. शेवटचा सामना आजच्या दिवसातील बघायला मिळेल आणि त्याचा टॉस येथे आपण करणार आहोत. मास शेख यांना विनंती पण या आपल्या शुभ असते पण फर्स्ट सेमीफायनल PC4 सिटी फॉर्मॅट मधील सामना अब्दुल अजीज मुल्ला साहेबांना विनंती आपण देखील आपल्या शुभ असते पण टॉस करणार आहोत. नक्कीच जास्त वेळ आपण घेणार नाहीत. आपण पाहतोय चॅलेंज स्पोर्ट्स विपक्ष बॅग 11 या 2 संघामधील सामना पाहायला मिळेल. एका बाजूला हिमांशु पाटील, दुसऱ्या बाजूला सचिन भोईर. एकता ट्रॉफी कॉल आहे, मात्र फ्रेंड्स ग्रुप आलेला म्हणजे हिमांशु पाटीलांनी टॉस जिंकलाय. हिमांशु टॉस जिंकला, फक्त निर्णय संघाचा आहे. फिल्डिंग करणार आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. सचिन आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस बघून न्यूज अशी आहे की पहिल्या सेमीफायनलचा टॉस केला गेला. हिमांशु पाटील मॅकेलन संघाच्या संघाने टॉस जिंकल्या. प्रथम गोलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बघून सरळ आमच्या कॉम्बॉक्समध्ये. बावन्न 54 क्रमांकाची जी 4 व्हीलर इनोवा क्रिस्टा गाडी या मध्ये पार्क केलेली आहे. आपण त्वरित बाजूला करायची आहे. ज्या गाडीमुळे खूपच अडचण निर्माण झालेली आहे. कृपया विनंती असेल वाहन चालकाला, ज्याही वाहन चालकाची ती गाडी असेल ती तिथून आपण हटवायची आहे, बाजूला करायची आहे. ग्रामीण फॉर्मेट मधला सामना आपण पाहतोय. आई एकविरा भादाने विपक्ष बाबनदेव कुरुन या 2 संघामध्ये आपण पाहतोय शायद खान प्रेझेंट एकता ट्रॉफीचंही दिमागदार आयोजन फ्रेंड सर्कल आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. शाहिद भाई आपको आना है. सलमेजोडी मैदानामध्ये पाठवायचे आव्हान ठेवले गेले. आपण पाहतो या पहिल्या इनिंगमध्ये 53 धावा आपल्याकडे कुठल्या गेलेल्या आहेत, ज्यामध्ये विजय गीतेच्या चांगल्या खेळीचा समावेश होता आणि 54 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवले गेलेलं आहे. 54 या लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलमेजोडी मैदानामध्ये पाहायला मिळते.
पहिल्या डावामध्ये विजय गीते याची चांगली खेळी पाहायला मिळाली होती. नाबाद 45 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं आणि त्याच्याच फलंदाज जोरावर खरं तर आपण पाहतोय जे लक्ष सेट केलं गेलं आहे ते 54 धावांचं पाहायला मिळते आणि 54 या लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सर्व जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वैभवित राजा ही जोडी मैदानामध्ये कुरुन संघाकडून पाहायला मिळते. बाबांदेव कुरुन ज्या संघाने खरं तर आपण बघितलं तर एनसीसी बोरिवली संघाविरुद्ध गोल्डन षटकराने सामना जिंकला होता आणि त्या संघासमोर आता आव्हान आपल्याला पाहायला मिळते ते 54 धावांचं. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात इथे निर्धाव चेंडूने करताना फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळतोय. फुरकानजी खोटो आपल्याला देखील विनंती असेल का आपण देखील आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र आपण पाहतोय बॅटची इनर एज मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. खरं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 54 लक्षाचा पाठलाग इथे करताना कुरुन संघ पाहायला मिळतो. मात्र पहिले 2 चेंडूचा जो विचार केला तर दोन्ही चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज शिवम पाहायला मिळतोय. शिवम यांनी जो पहिला सामना केला होता त्या सामन्यामध्ये खरं तर आपल्या संघाला वापसी करून दिली होती. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. कटरचा वापर, लेग कटर चेंडू पाहायला मिळतोय. बोलूया इथे पाहतोय आपण गोलंदाजी शिवम याची चांगली गोलंदाजी अगदी ॲक्युरेट गोलंदाजी करताना या सामन्यामध्ये देखील तो पाहायला मिळतोय. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी हाताळताना शिवम हा गोलंदाज आपण पाहतोय. 54 धावांचं लक्ष्य मात्र या सुरुवात ज्याप्रमाणे केले गेलेले आपण पाहतोय थोडंसं अडखळीत सुरुवात पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाची. इथे मात्र गॅप स्वतःला नाही, रनआउटची संधी होती. मात्र इथे आपण पाहतोय एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं पाहायला मिळालं होतं खरं तर कव्हर रिझन मध्ये. या सिंगलने अखेर चौथ्या चेंडूवर अकाउंट ओपन होतं बाबनदेव कुरुन या संघाचं. शिवम बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय व्यापीच्या आमच्या कॉम्बॉक्सच्या एंड करून गोलंदाजी करताना. तर शिवम याचा सामना करेल यावेळी फलंदाज वैभव. प्रथमच स्ट्रायकर एंडला तो पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे पंच आमच्याकडे बोलतात इशारा वाईटचा करतात. आव्हान तर वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 वर धावसंख्या पोहोचते ती 2 वर. संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते. आपण पाहतोय मोठ्या पटकांपासून वंचित ठेवलेलं आहे. डोकं वर काढण्याची संधी इथे मात्र दिली गेली नाही. मोठ्या बॅकवीचा वापर इथे करू दिलेला नाही गोलंदाज शिवम याने. इथे मध्ये फटका केलेल्या क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अखेर चेंडू अडवला जातोय. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना आणि या 2 धावेने बाबनदेव कुरुन संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. आव्हान ठेवले गेले ते 54 धावांचं. इथून अजून बरोबर 50 धावांची आवश्यकता आहे बाबनदेव कुरुन संघाला विजयासाठी. ग्रामीण फॉर्मॅट मधील आपण सामना पाहतोय. यानंतर सिटी फॉर्मॅट मधील पहिल्या सेमीफायनलच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. इथे हा देखील चेंडू 20 मध्ये देखील यावेळी मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका चांगल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बाबनदेव कुरुन संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 5 धावा. इथून 3 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये तब्बल 49 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका, कारण फर्स्ट सेमीफायनल डीसी वर्ल्ड सिटी फॉर्मॅटमधील आपल्याला पाहायला मिळाले चॅलेंज स्पोर्ट्स विपक्ष मॅगी 11 या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आपण पाहतोय ज्याप्रमाणे सुरुवात धावांचा पाठला करताना हवी होती त्याप्रमाणे सुरुवात इथे बाबनदेव कुरून चांगला करता आले नाही. आणि एकविरा भादाने संघाचं पाडक कोक इथे पहिल्या षटकाचा विचार केला तर तुलना केली तर खूपच जड पाहायला मिळते. आता म्हणतात दूरवरच्या टोकावरून गोलंदाजी करताना गोलंदाज विजय गीते ज्यांनी फलंदाजी करताना खरं तर आपण पाहतोय 45 धावांचं योगदान दिलं होतं. अतिशय चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती आणि ते गोलंदाजी करताना देखील तो आता मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. 20 मध्ये थंडवॅन फाईन लेग तैनात केले गेलेत. स्विंग अँड मिस कटरचा वापर, लेग कटर हा चेंडू हाताळला जातोय. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये देखील चांगली सुरुवात विजय गीते करताना पाहायला मिळतोय. इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय. हा चेंडू देखील कटर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेग कटरचा चांगला वापर आणि अगदी आपण बघितलं तर जवळून चेंडू टर्न झाला होता. चांगली गोलंदाजी, चांगली विविधता आपण पाहतोय. हे दोन्ही चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज विजय गीते. इथे मध्ये लॉफ्ट केलं चेंडू, लॉफ्टेड फटका इंटू द आर्क आणि आउट ऑफ द पार्क. अगदी रडार मध्ये चेंडू होता पालेमध्ये आणि त्याला पाठवलेला प्रेक्षकांच्या गाल्यामध्ये. हा षटकार फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहू शकता. ज्यावेळी चेंडू बॅटला लागला होता त्याच्यावर मोहर उमटली होती षटकाराची. धावसंख्या 6 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा आणि अशाच खरं तर फटक्यांची आवश्यकता आहे. बाबनदेव कुरून संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर 54 धावांचं लक्ष आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक हाताळताना गोलंदाज विजय घेते ज्याने 2 चेंडू अगोदरचे निर्धाव हाताळले होते त्यानंतर षटकार त्याने खर्च केलेला आहे. कटरचा वापर पुन्हा एकदा आपण पाहतोय. कटर चेंडूचा चांगला वापर करताना अगदी लेग कटर हा चेंडू देखील पाहायला मिळतोय. वापसी करताना पुन्हा एकदा गोलंदाज विजय गीते पाहतोय. या अगोदरचा चेंडू अगदी आपण बघितलं तर रडारमध्ये होता, मात्र हा चेंडू कटर चेंडू हाताळताना तो पाहायला मिळतोय. इथे कट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका पॉइंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण डीप पॉइंट रिझनला पाहायला मिळतोय. 2 धावा इथे फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने बाबनदेव कुरून संघाची धावसंख्या पोहोचलेली 13 वर. 54 लक्षाचं पाठलाग बाबनदेव कुरून संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी माझा चेंडूला उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल. वाईड ऑफ लॉंग ऑफच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. या 6 ने संघाची धावसंख्या मुसंड मारते. धावसंख्या 6 ने पोहोचते ते 19 वर. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या 19 आपण पाहतोय आणि इथून आपण पाहतोय अजूनही इथून 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये 35 धावांची अजून आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे बाबनदेव कुरून संघाला सामना जिंकण्यासाठी. तर मित्रांनो आज संपूर्ण दिवस आपण ज्यांचा आवाज ऐकला आमचे सहकारी समालोचक स्वीट व्हाईस समीर ठाकरे यांचा हेतूचे सन्मान आपण करणार आहोत, कारण त्यांचा आवाज आता समालोचन कक्षामधून आपल्याला ऐकायला मिळाला होता आणि त्यांचा सन्मान इथून केला जाईल. एक तर ट्रॉफीमध्ये त्यांच्या आवाजाने नक्कीच रंगत निर्माण केलेले. साजिद शेख आणि वसीम शेख यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. आपण पाहू शकता समीर ठाकरे आमचे सहकारी समालोचक स्वीट व्हाईस ऑफ जुनो अंदुर्की, व्हाईस ऑफ भिवंडी आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. त्यांचा आवाज आज आपण एकता ट्रॉफीमध्ये समालोचन कक्षामधून ऐकला आणि त्यांचा सन्मान इथून केला जातोय. आपण पाहू शकता स्वीट व्हाईस गोड आवाज आपण त्यांच्या वाणीतून समालोचन कक्षामधून ऐकत होतो आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता
एकता ट्रॉफीमध्ये त्यांच्या आवाजाने रंगत निर्माण केलेली आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय आणि सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. आव्हान 54 धावांचा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 20 धावा. इथून 11 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 11 चेंडूमध्ये अजून 34 धावांची आवश्यकता आहे. वैभव आपण पाहतो चांगली फलंदाजी करताना ज्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील पाहायला मिळाले आहेत. मागे येऊन हा फटका केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जाईल पॉट रिझन मधून सीमा पार. झन्नाटेदार चौकार. अगदी जागा बनवली त्या फटका केल्यासाठी मागच्या पायावर जाऊन वजन ट्रान्सफर केलं आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकता आणि जागा बनवून हा फटका खेळला. अगदी जागा बनवल्याने चेंडूला जागा देखील दाखवली. या चौकोनी संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये इथून 30 धावांची अजून आवश्यकता आहे. ग्रामीण फॉर्मेट मधील हा सामना पडतोय आई एकविरा भादानी विपक्ष बाबनदेव कुरून या दोन संघामध्ये. यावेळी मात्र कव्हर रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीपला सज्ज आहे. एक धाव पूर्ण दुसरी धावीचा प्रयत्न केला जातोय. घातक ठरू शकतोय मात्र इथे सुक्रू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेले आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आणि रन घेण्यासाठी दोन्ही बॅटर हरण बनले होते आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या 26. प्रत्येक चेंडू नंतर तर मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. बाबनदेव कुरून संघ आपण 54 या लक्ष्याचा पाठलाग सध्या करत आहे. यावेळी मात्र मिशाम फाटका चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहे. झेल होण्यासारखी संभावना नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि 2 धाव इथे फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावेनी बाबनदेव कुरून संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 वर. आठ चेंडू आणि 8 चेंडू मध्ये इथून अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 54 लक्ष्याचा पाठलाग बाबनदेव कुरून संघ करतोय. आपण पाहतोय आई एकविरा भादाने ज्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये बीसीसी बोरिवली संघाला पराभूत केलं होतं तर दुसऱ्या बाजूला बाबनदेव कुरून या संघाने एनसीसी बोरिवली संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं गोल्डन षटकाराने. आणि या 2 संघांमध्ये सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जोरदार आफील पंच समत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. देखभालचा इशारा देतो या पंचांकडून. सिंगल संघाची धावसंख्या 29 हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. आता मध्ये 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये सिल्वर जुबली 25 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. इथे या जड मध्ये हाताळलेला चेंडू आपण पाहतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धावीचा प्रयत्न थोडासा अंबल पाहायला मिळतो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाज इथे पूर्ण करतात. एक धाव खूपच महत्वाची. आपण बघतो 2 धावे इथे फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. तर अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर बाबनदेव कुरून संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 31 धावा. इथून 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 23 धावांची अजून आवश्यकता आहे. यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत बीसी पर सिटी फॉर्मॅटमधील पहिल्या सेमीफायनलचा सामना. चॅलेंज स्पोर्ट्स विपक्ष मॅगी 11 या 2 संघामध्ये. मॅगी 11 संघाचे संघनायक हिमांशू पाटील यांनी टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि चॅलेंज स्पोर्ट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चॅलेंज स्पोर्ट्स बनाम मॅगी 11 या 2 संघामध्ये. सध्या आपण सामना पाहतोय ग्रामीण फॉर्मॅटमधील आई एकविरा भादाने विरुद्ध बाबनदेव कुरून या 2 संघामध्ये. पीटीसी मधील ग्रामीण संघ आज आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळाले होते आणि उद्या आपण ओपन ग्रामीण मधील बल्लाटे संघ इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. यामधील विजय संघाने उद्या बरोबर 1 वाजता रिपोर्ट करायचा आहे. चेरोबा वासरे विपक्ष या सामन्यात विजय संघ
हा सामना उद्या आपल्याला पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे आणि निर्णायक षटक आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज आईकुरा भाताने संघाकडून स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. सहा 23चं समीकरण. सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय या वैभव आणि या राजाच्या रूपाने कुठल्या प्रकारचा गडी गमावलेला नाही. खरं तर 10 विकेट शेष आहेत. मग ते इथून हे दोन्ही बॅटर फिनिशर बनतील का बाबनदेव कुरुन संघासाठी? का 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. राजा वैयक्तिक 4 या धावसर खेळतोय. वैभवीने आतापर्यंत आपण बघितलं तर 12 चेंडूचा सामना करताना 25 धावांचं महत्त्वाचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. ऑफिशियल कॉल दिला जातोय. पहिली वॉर्निंग वेळेसंदर्भात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. स्विंग अँड मिस इथे आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये आणि हातामध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक निर्धाव चेंडूनंतर समीकरण आपण अवघड बनताना पाहायला मिळेला तेव्हा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जाते या सीमा पार गॅप मधून. हा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या देखील बदलताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता अतिशय उत्कृष्ट फटका, अगदी खेचून मारलेला आहे फटका आणि गॅप मधून चेंडू ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओवला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्राच्या मधून पाठवलेला आहे चेंडू मेडिकल रिझल्ट मधून चौकार. 35 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये इथून आता मात्र 19 धावांची आवश्यकता. 4-19चे समीकरण. सामना अजूनही संपलेला नाही हे दाखवून देताना या चौकाराने फलंदाज वैभव पाहायला मिळतोय. एकाकी किल्ला लढवताना तो पाहायला मिळालाय या इनिंगमध्ये. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. समोर मात्र 20 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अखेर विकेटचा पतन. पहिला फलंदाज बाद होताना बाबनदेव कुरुंद या संघाचा. वैभव हा बाद होऊन पॅलमध्ये परतताना आपण बघतोय धावचीच्या रूपाने. ज्याने बाद होण्यापूर्वी 15 चेंडूचा सामना करताना 30 धावांचं महत्त्वाचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आणि यानंतर आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना चेंज होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष आहे. आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 3 षटकांची आवश्यकता आहे. म्हणजे या तिन्ही चेंडू सीमाच्या बाहेर पाठवावे लागतील. डू डॅश सिच्युएशन करूया मरूची स्थिती आता मात्र आपण बघतोय बाबनदेव कुरुंद या संघासाठी. मागील सामन्यामध्ये गोल्डन चौकारची आवश्यकता असताना निवा पाटील आणि गोल्डन षटकाराने तो सामना जिंकून दिला होता बाबनदेव कुरुंद संघाला. इथे मात्र आपण पाहतोय 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे इथे बाबनदेव कुरुंद संघाला. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 3-18चं समीकरण. न्यू बॅटर रोहन बॉलिंग फलंदाजी करताना पाहायला मिळेल. इथे मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जाते सीमा पार. पहिला षटकार तर आलाय. पहिला संघर्षाचा षटकार. याच रोहनने आपण बघितलं तर मागील सामन्यामध्ये आपल्या संघाला वापसी करून दिली होती. एनसीची बोरिवली संघाविरुद्ध बाबनदेव कुरुंद संघ पूर्णपणे फसला होता आणि ते फसलेल्या संघाला आघाडीवर आणण्याचं काम, विजयपदावर आणण्याचं काम याच फलंदाजाने केलं होतं. पहिला संघर्षाचा षटकार आपण पाहतोय रोहनच्या बॅटमधून आणि या षटकाराने मोठ्या फटक्याने त्यांनी दाखवून दिलेला आहे की हा सामना अजूनही संपलेला नाही. आता मात्र क्लोज क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत आपण पाहतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके इथून अजूनही खेळावे लागतील. एक तर आलाय, 2 ठोकावे लागतील. यायला मात्र आपण पाहतोय कार्पेटचे सहारे आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की या पराभवाच्या छायेत आता मात्र बाबनदेव कुरुंद संघ. आणि इक्वेशन आता खूपच अवघड बनताना 1 चेंडू आणि 1 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता.
या सामन्यात विजय संघ आणि चेरोबा वासेरे बरोबर 1 वाजता पण रिपोर्ट करायचा आहे. आणि जवळजवळ चित्र स्पष्ट झालेलं आहे. काही एकविरा भादाने संघ चेरोबा वासेरे संघाशी लढताना पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला तो आई एकविरा भादाने संघाने अभिनंदन आई एकविरा भादाने आणि हार्ड लक बाबनदेव कुरून. यानंतर बॅक 11 संघाने लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. भादाने संघाने या चेंडूची फेक करायची आहे. ज्याच्या नावामध्येच मित्रांनो विजय आहे, ज्याने विजयाची नीव फलंदाजी आल्यावर नक्कीच ठेवली होती, तो विजय किती ठरलाय या सामन्याचा सामनावीर. भादाने संघाचा वंडर बॉय विजय किती ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि विजय किती मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मधून दिलं जाईल. विजय किती आपण पाहतोय ज्याने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी या 45 धावांची एक मॅच विनिंग खेळलेली आहे. अली हरफत हरी प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतोय आणि या प्रेझेंटेशन बॉक्समधून मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक विजय किती याला दिलं जाईल. आयुकरा भादाने संघाकडून ज्याने उत्कृष्ट इनिंग खेळलेली आहे आणि ती इनिंग त्याची मॅच विनिंग इनिंग ठरलेली आहे. 45 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेली आहे. विजय गीतीच मैन ऑफ द मैच अपन पाहतोय. आज की रात बन गई विजय गीती और एकविरा भादाने टीम के बाद. सैफ पटेल, मोहम्मद खान, समर शेख अँड वाजिद शेख, जोहान यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार होतं. सर्वप्रथम गिफ्ट हॅम्पर आपण पाहतोय दिलं जाते विजय गीते यास. या आकर्षक गिफ्ट हॅम्पर, त्यानंतर आणखीन एक गिफ्ट हॅम्पर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ही आकर्षक ट्रॉफी दिली जात आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय ही भेटवस्तू देखील दिली जात आहे. हे देखील गिफ्ट दिलं जात आहे. विजय ज्याच्या नावामध्येच विजय दडलेला आहे आपण पाहतोय. विजय तुमच्या संघाने मिळवलेला आहे. कसं वाटतं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तू पटकावलेलं आहे. खूप चांगलं वाटतंय. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तू कोणाला डेडिकेट करशील. माझ्या टीमला. तुझ्या टीमला. तर मित्रांनो हा होता विजय ज्याच्या नावामध्ये विजय आहे, जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. मी घेऊन जातोय प्रेझेंटेशन बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. आणि आई एकविरा भादाने संघाने बरोबर 1 वाजता रिपोर्ट करायचं. तसेच चेरोबा वासेरे संघाने बरोबर 1 वाजता रिपोर्ट करायचा आहे. थैंक यू सो मच सुभाष धुमाल सर. देखिए मैच को तुरंत ही शुरू करना है. मैगी 11 तुरंत ही फील्डिंग लगानी और चैलेंज स्पोर्ट्स प्लीज सहयोग करें. आपको तुरंत ही ओपनर बैट्समैन भेजना है. आज की रात का ये लास्ट मैच अब यहां पर शुरू होने जा रहा है. मैगी 11 और चैलेंज